आलूचे चिप्स, केळीचे चिप्स किंवा वेगवेगळ्या प्रकारचे चिप्स खाल्ले असाल, पण या बियांचे चिप्स तुम्ही खाल्ले आहेत का? तर वेळ न गमावता रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. हॅलो फ्रेंड्स, मी लतिका, लतिकाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज इथे मी बनवते आहे फणसाच्या बियांचे चिप्स. अगदी जबरदस्त चवीला खूप छान असे लागते, भन्नाट असे आणि अगदी कुरकुरीत, आणि पावसाळ्यात तर मजाच येते. तर इथे माझ्याकडे फणसाच्या बिया होत्या, त्या मी सोलून घेतलेल्या आहे. अशाच ठेवल्या होत्या, तर माझ्या पोरींनी माझ्या वहिनींनी त्या छान व्यवस्थित सोलून दिलेल्या आहेत. तर त्या सोलून घेतलेल्या आहेत. त्यानंतर याला मी चाकूच्या आणि पावशीच्या साह्याने याचे चिप्स केलेले आहे. तुम्ही हवं तर चिप्स कटरच्या साह्याने सुद्धा चिप्स करू शकता त्याचे. तर मी याचे पूर्ण चिप्स करून घेतलेले आहेत. बघा, आधी थोडेसे कापलेत, आता पूर्ण कापून घेते आहे मी. तर इथे मी पूर्ण चिप्स करून घेतले आहेत, मस्त व्यवस्थित. जास्त ओलसर नसतात, कोरड्या असतात बिया, त्यामुळे चिप्स खूप छान होतात आणि तळायलाही फारसं तेल काही लागत नाही. तर इथे बघा, एवढ्या चिप्स कापलेल्या आहेत आणि बाकीच्या बिया आहेत. आता याचे पण मी काप करून घेतलेले आहेत, चिप्स करून घेतलेले आहेत. बघा, मस्त असे काप झालेले आहे. अगदी कापल्यानंतर असं वाटतं की बदामाचे काप आहेत अशासारखे दिसतात. तर आता याला आपल्याला तळायचे आहे. तर मी इकडे तेल गरम करायला सुद्धा ठेवलेलं होतं. तेल गरम झालेलं आहे. तर एवढ्या साईजचे, एकदम पातळ पण नाही करायचे, नाहीतर तेलात तर करपून जायची भीती असते, म्हणून थोडेसे जाडसर ठेवायचे. आता याला तळून घेते आहे मी. तर तेल छान गरम होऊ द्यायचं. पहिल्यांदा टाकताना तेल छान गरम करून घ्यायचं, थोडंसं फिरून घ्यायचं आणि 2 मिनटानंतर गॅस आपली हवं तर थोड्या वेळ 2 मिनटानंतर किंवा त्याच्या आधीच तुम्ही गॅस मंद करून होऊ द्यायचं, म्हणजे ते आतपर्यंत ते छान चिप्स तळल्या जाते, कुरकुरीत असे होते. तर अशा प्रकारे आपल्याला थोडेसे हलकेसे ब्राऊन होतपर्यंत आपल्याला हे चिप्स तळून घ्यायचे आहे. तळून झालेले आहेत. बघा, मस्त असे हलकासा रंग बदललेला आहे. तर आता याला काढून घेते. अशा प्रकारे मी बाकीचे सर्व चिप्स तळून घेते आहे. त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या नवनवीन रेसिपीज आहे. एंड स्क्रीनला सुद्धा मी छान छान रेसिपीज दिलेल्या आहे आणि आय बटनला सुद्धा दिलेल्या आहेत. तर नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळवा. आणि हो, आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की द्या, कारण की तुमच्या लाईक केल्यामुळे प्रोत्साहन मिळतं आणि नवनवीन रेसिपीज आणायची, खूप छान छान नवीन रेसिपीज आणायची आतुरता असते. तर मी इथे आता सगळे चिप्स तळून घेतलेले आहे. आता आपल्याला मसाला लावायचा आहे. तर मसाल्यासाठी मी काही नाही, साधा उपयोग करते आहे. मीठ, थोडंसं तिखट आणि थोडासा चाट मसाला यूज करते आहे. तुम्ही यात पेरी पेरी मसाला किंवा चीज पावडरसुद्धा यूज करू शकता. तर आता चिप्स बघा, काही चिप्स मी तसेच काढून ठेवलेले आहे बिना मिठाचे, साधे, जसे तळल्यानंतर काढतात तसे. ते फार छान लागतात. एकदा नक्की खाऊन बघा तसे चिप्स, म्हणजे तुम्हाला कळेल आणि तुम्ही ते खाल्ल्यानंतर मला सांगा की तुम्हाला कसे वाटले. तर आता मी अर्धे काढून ठेवले, अर्ध्या याला हा मसाला लावून घेते आहे. तर याला तर छान मस्त लावून घेते. छान महिनाभर टिकतात. एअरटाईट डब्यात ठेवलं की फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही, काही नाही. मस्त असे भन्नाट असे कुरकुरीत लागतात. जेव्हा पाऊस पडतो त्यावेळेस कुटूर कुटूर खायला खूप छान मजा येते. तर कशी वाटली रेसिपी ते नक्की कळवा आणि बनवून नक्की बघा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.